झाली का ग? नाही नाही, हे काय करतेच आहे. किती गोड दिसतेस ग तू. माझीच नजर लागेल बघ तुला. तुम्ही पण खूप सुंदर दिसताय. चला करूया ना पूजा. हो. हा चला करायची पूजा. हो. ये ना. अनु अगं थांब थांब. अगं तुझ्या हातात ना बघ रक्त निघतंय. अरे हे हे कसं झालं? म्हणजे अगं या धाग्यामुळे येतोय बघ. कुठून आणलायस तू हा धागा? आपल्या नेहमीच्या दुकानातून. अगं पण हा धागा नाहीये, हा मांजा आहे. अनु हा धागा सोड आणि दुसरा धागा घे. काकू माझी पूजा मी अर्धवट कशी सोडू? माझ्या मनाला हे पटत नाही. मग ही अशीच रक्त गाळत पूजा करणार आहेस का? करीन. काय वाटेल ते होऊ दे, पण मी माझी पूजा अर्धवट सोडणार नाही. आज रक्त गाळत त्या वडाभोवती फेऱ्या मारतीयस ना अनु? पण लक्षात ठेव, पुढच्या वर्षी हेच रक्त तुझ्या डोळ्यातून अश्रू बनून वाहणार आहे. कारण पुढच्या वर्षी त्या वडाला फेऱ्या मी मारेन, अविनाशच्या नावाने. आणि तू तू फक्त दूर उभी राहून हे सगळं पाहत राहशील. गुरुजी, मला सुद्धा माझ्या नवऱ्याच्या दीर्घायुष्यासाठी पूजा करायची आहे. ठीक आहे, बसा इथे.
ताई ती हळद घ्या, सुपारी वा, कुल घ्या. तुमचं मिस्टरांचं नाव? अविनाश पाटकर. शनाया, जे के साहेबांसाठी करतेस पूजा? हो. एक मिनिट. जे के कोण आहे? यांच्या नवऱ्याचं नाव तर? जयकुमार अधिकारी. जयकुमार अधिकारी हेच नाव सांगितलं ना मी आता माझ्या नवऱ्याचं. पण मी काय ते वेगळंच ऐकलं. नाही 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 गुरुजी, मी जयकुमार अधिकारी असंच म्हटलं आता. बरं गुरुजी, पूजा आटपून घेऊया का? नाही त्यांनाही पूजा करायची. हा हा ताई एक काम करा, तुम्ही इथे बसा, यांची पूजा आटपून घेतो, मग आपण तुमची पूजा चालू करू. हो गुरुजी. हा एक काम करा ना, तुम्ही ते फुल घ्या. काय नाव आहे ग तुझ्या नवऱ्याचं? JK. AP. सगळं ऐकलंय. जेव्हा मंदिरात पूजा करत होतीस ना तेव्हा मीही तिथेच होते. त्यामुळे गुरुजींना पूजा करत असताना अनु यायच्या आधी तू काय नाव सांगितलंस आणि अनु आल्यानंतर काय नाव सांगितलंस ते सगळंच ऐकलंय. ओ आय सी. मग आता काय करणारस तू? अनुप्रियाला जाऊन सांगणार आहेस? जा जा जा, अनुप्रियाला जाऊन लगेच सांग. पण ऐक ना, तू सांगितल्यानंतर अनुप्रिया त्याच्यावर विश्वास ठेवते की नाही हे पण मला सांग. तिचं जाऊ दे ग. आज ना मला तुझ्या बाबतीत एक गोष्ट कळली. जी बाई मंदिरात देवासमोर धडधडीत खोटं बोलू शकते ती कुठल्याही खऱ्याचं खोटं करूच शकते. काय बोलायचंय ते स्पष्ट बोल. आपल्या दोघींचा शत्रू एकच आहे, अनुप्रिया. आणि शत्रूचा शत्रू तो आपला मित्र असतो. डन. ठीक आहे, तुला तुझ्या मदतीचा मोबदला मिळेल. हे खूप पैसे आहेत माझ्याकडे. पैशांचा माज मला नाही दाखवायचा. माहेरून रगड श्रीमंत आहे. ऐक ना, मला हे सगळं ऐकण्यात काही इंटरेस्ट नाहीये. तुला काय बोलायचं ते पटकन. अनुला घराबाहेर काढायचं का? 1000 करण्यात त्यासाठी माझ्याकडे. डोक्यात जाते ती माझ्या. सतत आपल्या घरात अनु किती ग्रेट आहे, अनु किती महान आहे, अनुने आज हे केलं, अनुने आज ते केलं. डोकं ना आऊट होतं माझं. त्या घरची मोठी सून मी आहे. मला तो मान कधी मिळालाच नाही. सगळा मान त्या अनुला, सन्मान अनुला, मोठेपणा अनुला. पण आता बास झालं. एक क्षण ही ती अनु मला माझ्या घरात नको आहे. म्हणजे तुला तुझ्या घरात दुसऱ्या बाईचाच प्रॉब्लेम आहे? पण मी त्याच घरात येणार तेव्हा? ते बघू ग नंतर. आता मला त्या अनुप्रियाला घराच्या बाहेर काढायचं आणि त्यासाठी मी काहीही करेन. ठीक आहे, वेळ आली की सांगते तुला. कसली वेळ? अगं वेळ होतोय ना मला, मी निघते हे सांगत होते मी वहिनींना. मला इथून अजून मीटिंगला पण जायचंय. आणि उपवासही आहे ना तुझा? हो, उपास केलाय ना मी. माझ्या लाडक्या नवऱ्यासाठी उपास केलाय. आता घरी जाऊन आधी त्याला भेटेन आणि मग मीटिंगला जाईन. ओके, भेटू लवकरच. बाय.
वहिनी किती छान आहे ना ती. म्हणजे ती इतकी मॉड आहे, इतकी बिझी असते, तरी आपले संस्कार विसरली नाहीये. पूजा किती मनापासून केली ना तिनं. हो, मला फार आवडली. आलेच. अवीला साडीच आवडते ना, मग आता मला पण साडी आवडते. अशीच जाणार आहे मी त्याच्यासमोर. मला बघून एकदम फ्लॅट होणार आहे तो. थँक्स अनु, नकळत तू दिलेला इन्फॉर्मेशनचा फायदा होतोय मला. और आय कॅन से तो मी करून घेतीये. गुड मॉर्निंग अवी. व्हेरी गुड मॉर्निंग. क्या बात है, नवीन शर्ट. शनयाने गिफ्ट दिलं. शनयाने कधी? त्या दिवशी कॉन्ट्रॅक्ट मिळालं ना, त्याच दिवशी तिने मला गिफ्ट केला. आजकाल तुझ्यावर खूपच मेहरबान होते. ते तुला लिफ्ट काय देते, शर्ट काय गिफ्ट देते. उगाच काहीतरी हा. ती जरा मोकळ्या स्वभावाची आहे रे, बाकी काही नाही. जपून राहा जरा अवी. पार्टीच्या रात्रीपासून बघतोय ती तुझ्यासोबत असली की जरा विचित्रच वागते. असं काही नाही आहे रे. हा, पण एक गोष्ट लक्षात ठेव, अनुचा जर तुला फोन आला तर भस्कन काही सांगू नको, कळलं काय? मी कशाला काही सांगू त्यांना. त्या दिवशी कॉन्ट्रॅक्टचं कुणी सांगितलं? अरे ओघाने सांगून गेलो. नाही सांगायचं. बायका डेंजर असतात, त्या राईचा पर्वत करतात, लक्षात ठेव. मला विचारल्याशिवाय अनुशी काही बोलू नकोस. मी घेईन काळजी, पण तू जरा जपून राहा. त्या शनयाचं वागणं काही बरोबर नाहीये. एक साधी ठिणगी देखील संसाराला आग लावायला पुरेशी असते. अरे काय चाललंय तुझं? कुठला ट्रॅक पकडलायस तू? माझा अनुवर खूप प्रेम आहे. ती त्या वटपौर्णिमेसाठी उपवास धरलाय तिने माझ्यासाठी. अरे छान तयार होऊन माझ्यासाठी पूजा करणार आहे ती. उगाच वाटेल ते बोलू नकोस रे. उपवास ठेवलाय ना वहिनींनी, मग वेळेत घरी जा आणि मग म्हण मी मस्त चाललंय माझं म्हण. पोचणारच आहे मी. आता आपण मीटिंगला वेळेत पोचूया का? महत्वाचं आहे ते. चल चल. अचानक कसा ऐतिहासिक का बोलतो काय माहिती. संध्याकाळ झाली पण हे अजून का आले नाही? कुठे राहिलेत? अवी आज मला खूप छान वाटतंय. मला पण काय असं साईटवर गेलो, काम दिसलं ना की मला छानच वाटतं, मजाच येते मला. किती बोरिंग आहे यार तू अवी. आज दिवसभर मी तुझ्यासोबत आहे म्हणून छान वाटतं आणि तुला काय साईटवर गेलो म्हणून छान वाटतं. आई शपथ, तुम्ही बायका म्हणजे इतक्या कॉम्प्लिकेटेड असता ना. चल निघतो मी. ए हॅलो, काय निघतो काय? काय यार अवी, मी दिवसभर तुझ्यासोबत आहे, इतकी छान साडी नेसली मी तुझ्यासाठी, एक साधी कॉम्प्लिमेंट पण नाही देणार मला? कशी दिसते? मला आवडते म्हणून. हो, अगं नवऱ्यासाठी उपवास केलास ना, गंमत करत होतो.
छान दिसते बरे साडी. थँक्यू. बरं चला निघतो मी आता. काय आज ते वटपौर्णिमा. अनु घरी वाट बघत असेल माझी. तू पण उपवास ठेवलास ना, तुला पण घरी जाऊन खायचं असेल, उपवास सोडायचा असेल. खरं तर तू उगाच आलीस, तुला साईटवर यायची गरजच नव्हती. आणि ठीक आहे, म्हणजे आता काम कळलंय मला, मी सांभाळेल. चला बाय. काय ग, काय काय होतंय? गरगरते गरगरतंय? चक्कर येत. ते कळतंय मला, गरगरतं म्हणजे चक्कर. नाही तू खाल्लं नाहीयेस काही, थांब आपण खाऊया. नाही, नको. घरी जाऊनच उपास सोडायचा आहे मला. वटपौर्णिमा आहे ना आज. नको. प्लीज ऐक ना, तू घरी ड्रॉप कर ना मला प्लीज. मी तुला तुझा ड्रायव्हर. अरे तू गेला मगाशी, कामानिमित्त बाहेर पाठवले. तू चल ना अवी, चल, मला गरगरतंय. अरे चल लवकर चल. काय होतंय? सकाळी पण असंच झालं. मला अशी भीती, अशी हुरहुर का वाटते? तुला बरं वाटत नाहीच का? अवी ऐक ना, तू ये ना इथे बस. अगं तुला काय होतंय सांग ना मला. गरगरते रे अरे, गरगरते अजूनही. ते दिवसभर उपास केला ना, तर बहुतेक शुगर डाऊन झाली. खाऊन घे ना काहीतरी. नको. अगं खरंच म्हणतो तू. पाणी पी, बरं वाटेल. एक काम करा ना प्लीज, त्यांच्यासाठी काहीतरी खायला घेऊन या. नको. जे के आलं? नाही मॅम. नको मग. जे के आल्याशिवाय मी नाही खाणार. मॅडम आज सरांना लेट होणार आहे, सकाळीच सांगून गेलेत ते. ओ गॉड, म्हणजे मी उपाशी राहायचंय? नाही, मला आधीच गरगरते यार. अगं कळतंय ना तुला हे. मग खा ना. का असं करता तुम्ही बायका, मला खरंच कळत नाही. अवी पण. अरे आवी पण वगैरे काही नाही, आता गरगरतंय. अजून खाल्लं नाहीस ना तर बेशुद्ध पडशील तू. उठ 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 उठ, आधी खायला चल. सावकाश. ये सावकाश, इथेच जायचं आपल्याला. ऐक ना, तू जा तुझ्या सर्वंट रूम मध्ये जा. काय करतेस तू? तू पण 2 घास खा ना माझ्या बरोबर. नाही मला नको. का? अरे कंपनी द्यायला काय प्रॉब्लेम आहे अवी? नाही का, खरंच नको घरी. अरे पण प्लीज थोडं 2 घास खा ना अवी. नाही काय, अनु घरी माझी वाट बघतीये, मला निघायला हवा. जा पण मग मी पण जेवणार नाही. जा. असं नको करू शनाया, तुला गरज आहे. खा ना. मग तू पण खा ना 2 घास प्लीज. वॉशरूम तिकडे आहे, तुला फ्रेश व्हायचं असेल ना. अनु, आले वहिनी आले. लवकर वाढ मला. कधी एकदा अन्न पोटात जाता ना असं झालं मला. अजून एक. अगे झेपत नाही तर नव्हता करायचा उपास. नाईलाजाने करावा लागतो ना.
हौस नाहीये मला पण उपवास करायची. ए नवऱ्याच्या तोंडावर तरी असं बोलू नकोस. त्या सावित्रीने बघ यमाकडून आपल्या नवऱ्याचे प्राण परत आणले आणि तू एक दिवस उपास धरत नाही नवऱ्यासाठी. झालं यांचं सुरू. काय बोललीस? आई बघ- आई आई बघ कशी बोलते. असू दे, तू जेव जेव. आई प्रथम जेवला का ग? आई प्रथम जेवला का? नाही नाही हो नाही हो जेवला तो. मगाशी त्याला भूक लागली होती, तो आला जेवून गेला. बरं मग तू पण जेवून घे, 9:30 वाजलेत. चल. असं कसं? तुझे बाबा घरी आल्याशिवाय अनुच्या घशाकडे घास तरी उतरणार आहे का? आणि एरवी पण भाऊजी घरी आल्याशिवाय ती जेवत पण नाही. तिच्या वाटणीचा उपास तुला करायला सांगितलाय का तिने? पिहू वहिनी मी सॉरी म्हणते, तुम्ही प्लीज जेवून घ्या ना. पिहू तू जेवायला जा जा जेवायला जा. आई तू एकदा बाबांना फोन करून विचारतेस का ते कुठे आहेत? नको ग पिहू, म्हणजे बरं नाही वाटत ते. काय ना ते कामात असतील तर मी फोन करणार, गडबडीत असतील ते. नको जाऊ दे. गाई पण उशीर झालाय. मग ऐक तू त्याने एकदा फोन कर. करते. हॅलो अनुप्रिया. शनाया शनाया हो अगं मीच बोलतेय शनाया. अगं त्याचं काय झालं, मी आणि अविनाश साईटवरून परत येत होतो आणि वाटेत मला चक्कर आली. ते सकाळपासून काही खाल्लं नव्हतं ना मी. आता बरी आहेस का तू? हो हो आता बरं वाटतंय मला. अविनाश आलाय ना मला घरी ड्रॉप करायला. ते अविनाश फ्रेश व्हायला गेलाय म्हणून मी त्याचा कॉल घेतला. राग नाही ना आला तुला? नाही नाही हरकत नाही. हे कधी येणार हे विचारायला फोन केला होता. मी जेवायची थांबले ना. अनुप्रिया मग तू जेवून घे. सकाळपासून मी काही खाल्लं नव्हतं ना म्हणून मग मला अविनाशने खाऊ घातलं. तो म्हणाला तब्येत महत्वाची आणि मग तो सुद्धा जेवला माझ्यासोबत. म्हणून सांगतेय मी तुला, तू पण जेवून घे. नाही सकाळपासून तूही उपवास केलायस ना, उगाच उपाशी राहू नकोस. इथे मी यांची वाट बघत बसले. उपवास धरलाय हे माहीत असून सुद्धा यांनी तिकडे जेवून घेतलं. बिचारी अनु, एवढा दिवसभर उपास केलास, पूजा केली, पण फायदा काय? तुझा अविनाश तर आता इथे माझ्यासोबतच जेवणार आहे. सॉरी टू से अनु, पण तुझी वटपौर्णिमा वाया गेली ग.